आज खूप विषयावर चर्चा झाली. पहिले तर माझं असं आज जे तिथे सिल्फाटा तिथे जे गोडाऊन्स वर कारवाई झाली आहे त्या संदर्भात माझं असं म्हणणं होतं की वी वेलकम जो इलीगल गोडाउन्स है या इलीगल कंस्ट्रक्शन है उसके ऊपर कारवाईला आपण वेलकम करते, पण निष्पक्ष राहून पूर्ण ठाण्याला कारवाई झाली पाहिजे. बरोबर. कोठारी कंपाऊंड सेक्टर 4 माझी माहितीप्रमाणे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण तिथे गोडाऊनचं रिझर्वेशन दिलं गेलं आहे. पण तरी सुद्धा आपल्याला तिथे बघायला भेटतंय हुक्का पार्लर, रेस्टॉरंट्स, पार्टी क्लब्स खूप बनून गेलाय. आणि अगेन करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण तिथे हायकोर्टचा ऑर्डर पण आला होता तिथे कारवाई करायला. तर मला माझा फक्त तेवढाच प्रश्न होता की किती कारवाई तुम्ही तिथे केली. बरोबर. आय डोंट अपोज कारवाई, पण रिस्क तिथे रिस्क नाहीये का? आपण बघितलं गोवातला किती मोठा ऍक्सिडेंट झाला होता गोवाच्या पबला, किती लोकांची जान खतऱ्यात आली होती. मग इथे पण कधी पण असं होऊ शकत ना. मग आपल्याला कोठारी कंपाऊंडला पण कारवाई झाली पाहिजे. आणि बरेच ठिकाणी जिथे आपल्याला असं इलिगल कन्स्ट्रक्शन बघायला भेटतंय, गोडाऊन्स किंवा रिस्की स्थळ जिथे आहे तिथे आपल्याला कारवाई केली पाहिजे. निष्पक्ष राहून पूर्ण ठाण्यात कारवाई झाली पाहिजे. फक्त तेवढंच माझं म्हणणं होतं. आपण जेव्हा हा विषय पटलावर घेतला तेव्हा समोरून काय खरं तर भूमिका आली, खरं तर ठाण्यात विशेष अनधिकृत बांधकामं सातत्यानं सुरू आहे, यावर कारवाई होत नाहीये. येणाऱ्या काळात कशा पद्धतीचा पाठपुरावा? कमिशनर सरांनी आम्हाला आश्वासन दिलंय की कुठेही भेदभाव होणार नाहीये. आणि जे मुद्दे मी उचलले आणि माझं जे पॉइंट होता त्या पॉइंटला कन्सिडरेशन मध्ये घेऊनच कारवाई पुढे तिथे पण होणार आहे. माझं म्हणणं आहे, बघा मी एक सांगते, जब कोई भी ऐसा बांधकाम या कोई किसी के गोडाउन पे या कहीं पर कारवाई होती तो दिल दुखता है कि कोई भी बिजनेसमैन या कोई भी गोडाउन वाला बड़ी मेहनत से अपना अगर बिजनेस सेट करता है और उस पर कारवाई होती है तो तकलीफ होती है. थाने करके एक भी पैसे का नुकसान होता है या उनके कारोबार या बिजनेस का नुकसान होता है या उनकी प्रॉपर्टीज का नुकसान होता है तो मेरा दिल दुखता है. पण जब ये बनता है, जेव्हा कन्स्ट्रक्शन होत आहे तेव्हा प्रशासन कुठे राहते, माझा प्रश्न तो पण माझा प्रश्न होता की जेव्हा हे गोडाउन्स बनून दिले तेव्हा प्रशासन कुठे होती, झोपली होती का? बरोबर. तर या तो आप इतने स्ट्रिक्ट, जब इतने फास्ट हम लोग कार्रवाई करने के लिए है, उतने फास्ट और उतने एक्टिव और उतने हम लोग सेंसिटिव जब बन रहा है तब भी रहेंगे तो ये नुकसान की दिशा नहीं आएंगे.